पहिल्यांदा आपण कूलंट थोडासा चेक करू. या कूलंट मी गाडीमध्येच ठेवतो. कारण 3-4 दिवस झालं घाटामध्ये आलं की मी थोडीशी गाडी हिटची लाईट कारण गाडी तर 2 दिवस म्हणजे एक पाठीमागच्या आठवड्यामध्येच आपण सर्व्हिसिंग केली. तर कूलंट गुड मॉर्निंग मित्रांनो, ब्लॉग विथ श्रीमध्ये मी श्रीकांत. अजून एक आपला नवीन व्हिडिओ आणि नवीन दिवसाच्या सकाळमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. वाजलेत सकाळचे 5:10 आणि आपण लॉग इन 4:30 वाजता झालोय. 4 वाजता उठलो वगैरे आणि सगळं आवरलं. तुम्हाला मी काल बोलल्याप्रमाणे आपल्याला मीरा भाईंदरची बुकिंग आहे. 5:30 वाजता पिकअप आहे बालेवाडीमधून. ट्रिप पण आपल्या स्क्रीनवरती आली. 4 किलोमीटर दाखवते, 7 मिनिट अंतर आहे कस्टमरचं पिकअप लोकेशन. तर गाडीमध्ये कूलंट मला वाटतं थोडंसं कमी झालं होतं, कारण मी सर्व्हिसिंग तर पाठीमागच्या वीकमध्येच केली होती. कूलंट त्यांनी चेक केला होता का नव्हता माहीत नाही, पण माझ्या गाडीमध्ये कूलंटचा डब्बा कंटिन्यू असतो. तर कूलंट थोडंसं कमी झालं होतं, कारण घाटामध्ये मी 2 दिवस बघतोय रेड लाईट लागत होती आपली गाडी हिटिंगची. म्हणून काल तर गाडी गरम होती, त्याच्यामुळे कूलंट खोलू शकत नव्हतो. म्हणून सकाळी आत्ता कूलंट वगैरे भरून घेतला. आपलं बाकीचं खायचं सामान, 4 केळी, 1 ॲपल, कारण बाहेरचं खाऊन सगळी तब्येतीची वाट लागते आणि कुठे कधी चांगलं भेटतं काय सांगू शकत नाही. जेवढं अवॉइड करता येईल तेवढं बाहेरचं अवॉइडच करतो. तर दिवसाची सुरुवात चांगली झालेली आहे. 10 मिनिटामध्ये आपण कस्टमरच्या लोकेशनला पोहोचूयात आणि सांगतो पुढची काय अपडेट आहे. काय मीरा भाईंदरला मला वाटतं ह्याच्या अगोदर गेलो असेल मी वॅगनार घेऊन वगैरे, माहीत नाही, पण फर्स्ट टाइम चालल्यासारखंच आहे. बघू मीरा भाईंदरमध्ये कसं आहे. ट्रॅफिक आज सॅटरडे तर आहे आणि आपली अर्ली मॉर्निंग बुकिंग आहे, त्याच्यामुळे आपण लवकरच पोहोचू. जर कस्टमरने फूड मॉल मध्ये वगैरे जर स्टॉप घेतला नाही तर चांगलंच आहे. डायरेक्ट पोहोचू आणि लवकरात लवकर रिटर्न येण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा कशी होते जर्नी आजची आपली, आणि मी सांगतोच पुढे काय काय अपडेट होते, काय काय नवीन इन्फॉर्मेशन. तर मला तुम्हाला सांगाविषयी वाटलं तर ती सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगेल नक्कीच. तर चला तर भेटूयात आपण आता. पिकअप लोकेशनला इथं बालेवाडीमध्येच इलाइट एम्पायर म्हणून इथं सोसायटी, त्या सोसायटीमधून पिकअप आहे. सकाळी सकाळची बघा शांतता एकदम. आज सॅटरडे असल्यामुळे सुट्टी पण भरपूर जणांना असल्यामुळे आज निवांत सगळे चालतात. सकाळी लोकलमध्ये सुद्धा बिझनेस नसतो सॅटरडे संडे, दुपारनंतर जो काय तो चालू होतो. तर चला करूयात वेट. कस्टमरला तर मेसेज केला आहे आणि मग 5:30 वाजता एक कॉल करेल, त्यानंतर बघूयात. थांबलोय थोडंसं. कस्टमर बोलले 10 मिनटं ब्रेक घेऊ, म्हटलं ठीक आहे. तर ड्रॉपिंग टाईम आपल्याला 9 वाजता दाखवते आणि ते ब्रेकफास्ट करत असतानाच आपले एक संभाजीनगरचे सबस्क्रायबर पण भेटले, ओळखलं त्यांनी, आणि थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या. कसा होतोय बिझनेस, काय होतंय काय. तर असे सबस्क्रायबर भेटतात आपल्याला. मग त्या दिवशी तर म्हणजे मुंबईमधल्या असू द्या नाही तर पुण्यातल्या असू द्या, बाहेर गेल्यानंतर मग एवढी तरी ओळख झाली, तेवढं तरी एक चांगलं आहे आपल्यासाठी. तर चला निघूयात आता इथून पुढे. फूड कोर्ट आहे ना मित्रांनो, त्याचं ड्रायव्हरचं कूपन इथे बाजूलाच जे लोणावळा मगनलाल चिक्कीचं आहे ना काउंटर, तिथे जाऊन फक्त सांगायचं की ड्रायव्हर आहे, मग तिथं तुम्हाला टोकन भेटतं. जे कोणी नवीन आहे त्यांच्यासाठी हे सांगतो फक्त मी. तर वाजले 9:15 आणि आत्ता आपला जस्ट ड्रॉप झाला भाईंदरमध्ये.
जवळजवळ 3.25 तास लागले ड्रॉपला. गर्दी अशी काही कुठे लागली नाही, कारण अर्ली मॉर्निंग आपला पिकअप पण होता आणि आज सॅटर्डे पण सुट्टी भरपूर जणांना आहे, त्याच्यामुळं ट्रॅफिक वगैरे काय कुठे नाही भेटलं. तर पहिल्यांदा आपण CNG भरायला जाऊया. CNG भरू आणि नंतर लॉग इन करू. फायनली मित्रांनो 12:30 वाजलेत आणि आत्ता आपल्याला ट्रिप पडली. मी शेवटी वैतागून कांदिवलीला चाललो होतो. म्हणजे मी सकाळी 9:15 9:30ला CNG वगैरे भरून झाला. म्हटलं एक तासभर आपण इथे वाट पाहू आणि त्याच्यानंतर कांदिवली, बोरिवली किंवा ठाणे लांब पडत होतं, म्हणून म्हटलं कांदिवली किंवा बोरिवलीला जाऊ. तर आत्ता मी जस्ट निघालो होतो वैतागून 12:15ला. तर कात्रजची ट्रिप मिळाली आता आपल्याला. जवळूनच पिकअप आहे, तर चाललो आहे कस्टमरच्या पिकअपला. बघू कशी होते जर्नी. 5 तास दाखवलेत जाताना, येताना लवकर आलो 4 तासामध्ये. पण बघू आता किती वेळ लागतोय, काय होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. Justin Diamond, Alvin, let's go. Yeah. I'm in the whip with authority, looking like Sky Bree, she got a body, ayy. And she been calling me daddy lately, want me to put her in Cartiers, and the deserve it. Put in work for the money, she earn it. Give me top every night, lip service. Never gotta block these, she worth it. I'm out in Abu Dhabi with a bad look like Sky Bree, ooh, right beside me. In the phantom off that body, yeah. Abu Dhabi with a bad look like Sky Bree, ooh, right beside me. In the phantom off that body, yeah. Abu Dhabi with a bad look like Sky Bree, ooh, right beside me. In the phantom off that. तर मित्रांनो वाजल्या जवळजवळ 6-6:30 संध्याकाळचे आणि आता आपण जस्ट ड्रॉप केला आहे कात्रजमध्ये कस्टमरला. आपण भाईंदरमधून पिकअप केला होता 12:30च्या दरम्यान. जवळजवळ 6-6.5 तास लागले यायला. आणि येताना पण सेम प्रॉब्लेम होता. आपण तर सकाळी कूलंट फिल केला होता आणि त्यानंतर जाताना काही प्रॉब्लेम नाही आला. AC वगैरे सगळं व्यवस्थित होतं, परंतु येत असताना परत आपली गाडी हिटिंगची लाईट लागत होती. त्याच्यामुळे मी गाडी थोडी हळूहळू घेतली आणि फूडमॉल पुढेच होता, त्याच्यामुळे परत मला असा डाऊट आला की कूलंट परत कमी होते, म्हणून मग मी कूलंटचा डब्बा पण घेतला परत, कारण पहिला आपला संपला होता. त्यानंतर परत घाटामध्ये आलो. परत गाडी हिटिंगची लाईट लागतच होती, पण ती नंतर जात होती आणि ACने कूलिंग सोडलं होतं आपलं. तर मग काय काचा उघड्या ठेवूनच आलो. येताना कस्टमरला रिक्वेस्ट केली की AC काही चालत नाही आता. त्याच्यावाल्याकडे आलो आणि त्यांच्याकडून चेक केलं. तर त्याने अगोदर वॉल वगैरे चेक केला. वॉल तर व्यवस्थित होता. कूलंट लिकेज पण चेक केलं, कूलंट लिकेज पण नव्हतं. मग ते मला बोलले की रेडिएटर आपल्याला खोलून चेक करावं लागेल व्यवस्थित आहे का म्हणून. मग रेडिएटर आम्ही खोलला, पण रेडिएटर आपला चोकअप झाला होता. ॲक्च्युली मी 3-4 महिन्यापूर्वीच रेडिएटर नवीन टाकला होता, परंतु परत कशामुळं झालं काय कळलं नाही. कारण त्याचे जे वरच्या साईडचे आणि खालच्या साईडचे रेडिएटरचे होल आहेत ते पूर्णपणे चॉकअप झाले होते. त्याच्यामुळे जो कूलंट रेडिएटरमधून वरती खाली येतो, तर त्याला काही जायला रस्ताच येत नव्हता. त्याच्यामुळं ती आपली गाडी हिट होत होती. म्हणून मग ती वाकडला जाऊन आम्ही चेक करून आलो. तर त्यांनी सांगितलं की रेडिएटर खराब झाला आहे. मग रेडिएटर मी नवीन घेतला. मला काहीतरी 3-3.5 हजारला रेडिएटर बसला. म्हणजे गाडीला खर्च परत 4-5 हजार रुपये झालाच. कुठंतरी आपलं गाडी एकदम व्यवस्थित चालायला लागली की गाडी पण थोडी 4-5 वर्षाची झाली की नवीन काहीतरी खर्च काढतच असते, हे पण आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपली ही जर्नी झाली मीरा भाईंदरची. तर अजून एक गोष्ट मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला बुकिंग येतात, आता ओलाची तर काय डायरेक्ट येते, परंतु उबरमध्ये 2 ऑप्शन आहेत. एक ट्रिप रायडरचा एक ऑप्शन आहे आणि एक आपली जी नॉर्मल ट्रिप पडते, बुकिंग पडते, ते एक आहे. परंतु भरपूर वेळा काय होतं, ट्रिप रायडर काय आहे आणि आपली नॉर्मल ट्रिप आहे भरपूर जणांना समजत नाही. तर ट्रिप रायडर ही एक असं त्यांनी एक फीचर्स काढले की जेणेकरून कस्टमरला गाडी लवकर भेटेल या हिशोबाने. म्हणजे ज्यावेळेस ती ट्रिप कस्टमर बुक करतो तो फक्त एकाच ड्रायव्हरला ती जात नाही, तर कमीत कमी ते आजूबाजूच्या 15 ते 20 ड्रायव्हर म्हणा, मॅक्झिमम ड्रायव्हरच्या स्क्रीनवरती ती बुकिंग दिसत असते आणि जो कोणी जवळ असेल तो ॲक्सेप्ट करतो आणि जातो. परंतु कधी कधी काय होतं की आता समजा मी इथे बाणेरमध्ये बसलोय, पण मला शिवाजीनगरमधनं सुद्धा ट्रिप रायडरमध्ये बुकिंग येऊ शकते. कारण असं काही नाही की फक्त एका ड्रायव्हर जाणार, ते मॅक्झिमम ड्रायव्हरला ते बुकिंग जाते आणि आपल्याला असं वाटतं की अरे काय हे चालू आहे की म्हणजे 10 किलोमीटरवरनं पिकअप, 5 किलोमीटर ड्रॉप,
परंतु ती ट्रिप आपल्यासाठी नसते. ज्यावेळेस ट्रिप रायडरची बुकिंग येते त्यावेळेस आपण फक्त एवढं बघितलं पाहिजे की पिकअप किती लांबून आहे. जर आपल्या 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती जर पिकअप असेल तर ॲक्सेप्ट करायला काय हरकत नाही. परंतु ट्रिप रायडरची बुकिंग आपल्यासाठी नसते, स्पेशली ती भरपूर जणांसाठी असते. त्याच्यातून ज्याला कम्फर्ट आहे, म्हणजे ज्याला जवळचे आहे, जवळ पिकअप आहे, तो ॲक्सेप्ट करू शकतो, अदरवाईज सोडून द्यायचे. आणि ट्रिप रायडरच्या ज्या बुकिंग येतात आपल्याला, त्या किती पण आपण सोडल्या तरी त्याचा आपल्या ॲक्सेप्टन्स रेटवरती काही एक त्याचा फरक पडत नाही. त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही. किती पण येऊ द्या, किती पण जाऊ द्या, सोडून द्यायचा. तुम्हाला जर जवळ वाटत असेल की बाबा हा पिकअप आणि हा ड्रॉप आपल्यासाठी प्रॉफिटेबल आहे, तर ती ट्रिप ॲक्सेप्ट करू शकता. आणि जी नॉर्मली बुकिंग येते, तर नॉर्मली बुकिंगचं कसं असतं, ती स्पेशली आपल्यासाठी येते. म्हणजे फक्त एकाच ड्रायव्हरला ती बुकिंग जाते, कस्टमरच्या जो जवळ असतो त्याच्या. आणि त्या बुकिंग जर आपण स्किप केल्या किंवा उचलल्या नाहीत तर त्याचा आपल्या ॲक्सेप्टन्स रेटवरती परिणाम होतो, म्हणजे तो डाऊन होतो. तर शक्यतो म्हणजे ॲक्सेप्टन्स रेट आपल्याला वाढवण्यासाठी ह्या नॉर्मल ज्या बुकिंग असतात त्या आपल्याला ॲक्सेप्ट करणं गरजेचं असतं. शक्यतो आपण उबरच्या ऑफिसला जातो आणि बोलतो की मला बुकिंग पडत नाही किंवा माझा हा प्रॉब्लेम आहे, तर ते काय नाही, ते आपली फक्त पाठीमागची कुंडली काढतात आणि एवढंच सांगतात की तुम्हाला आम्ही एवढ्या एवढ्या 500 ट्रिप दिल्या, तुम्ही ह्याच्यातल्या फक्त 50च ट्रिप ॲक्सेप्ट केल्यात, बाकीच्या ट्रिप सोडून दिल्यात. म्हणजे तुम्हाला बिझनेस देतो आम्ही, पण तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही. परंतु कधी कधी ट्रिप ह्या म्हणजे नॉर्मल ट्रिप येतात त्या सुद्धा कधी कधी 3.5, 4, 5 किलोमीटरवरनं पण पिकअप दिला जातो, ते आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही. मग कधी कधी म्हणजे भरपूर ड्रायव्हर लोकांचं असं असतं की बाबा मी ह्या एरियात जात नाही, मी त्या एरियात जात नाही, त्याच्यामुळे त्या ट्रिप आलेल्या असल्या तरी पण आपण ते ॲक्सेप्ट करत नाही. त्याच्यामुळे आपला ॲक्सेप्टन्स रेट डाऊन होतो आणि कंपनीवाले हेच म्हणतात की आम्ही तुम्हाला बुकिंग देतो पण तुम्ही घेत नाही. परंतु त्या बुकिंग कशा असतात, काय असतात, ते आपल्याला माहिती असतं. मग ते घ्यायच्या नाही घ्यायच्या किंवा प्रॉफिटेबल आहे, लॉस होईल त्याच्यामध्ये, तर ह्या पण गोष्टी आपल्याला बघावं लागतात. त्यांना काय त्या बुकिंग देतात, परंतु त्या परवडतात की नाही परवडतात हे आपल्याला बघूनच ॲक्सेप्ट करावं लागतं. त्याच्यामुळे कधी कधी आपला बऱ्याच जणांचा ॲक्सेप्ट जर डाऊन होतो. आणि अजून एक गोष्ट, कस्टमर तर भरपूर, म्हणजे 90% चांगले भेटतात, 10% खराब भेटतात. कुणी तोंडावरती आपलं व्यवस्थित बोलतं आणि पाठीमागं आपण ज्यावेळेस ड्रॉप करतो त्याच्यानंतर ते कोणी रिपोर्ट टाकतं, कुणी आपल्याला 1 स्टार देतं किंवा कुणी कंप्लेंट टाकतं. तर या अशा कस्टमरपासून सुद्धा आपल्याला खूप धोका असतो. त्याच्यामुळे प्रत्येक ट्रिप नाही ही एकदम व्यवस्थित केली पाहिजे. कारण आपण मस्त व्यवस्थित करतो, परंतु कस्टमरच्या मनामध्ये काय असतं, म्हणजे थोडीशी जरी चूक झाली तरी आपल्याला 1 स्टार देणार, रिपोर्ट टाकणार. त्याच्यामुळे आपल्या अकाउंटवरती भरपूर परिणाम होतो. त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला व्यवस्थितच सर्व्हिस द्यायची. आता त्या दिवशीच गोष्ट, मी एक इंटरसिटी ट्रिप केली आणि आयसरमधून पिकअप केला. म्हणजे एकदम एज्युकेटेड मॅडम होत्या त्या. त्यांना मी ड्रॉप वगैरे झाला, ऑनलाईन पेमेंट होतं. त्यांना म्हणलं मॅडम टोलचे पैसे द्यावे लागतील तुम्हाला फक्त. तर ती म्हणे नाही, मला 2-3 मेसेज आले होते त्याच्यामध्ये लिहिलं होतं की असं इन्क्लूड टोल आहे. आता ह्यांना किती म्हणजे शिकलेले माणसं असतात ते, पण ह्यांना किती आपण समजवायचं, काय करायचं. 10 मिनिटं तिने माझे घातले याच्यातच की टोल इन्क्लूड असतो, तुम्ही एक्स्ट्रा घेता, हे करता ते करताय. पण अशा वेळेस आता मी तुम्हाला इथं सांगतो की ज्यावेळेस आपल्यावरती अशी सिच्युएशन येते किंवा अशी कंडिशन येते त्यावेळेस आपल्याला काय करायचंय. तर मी त्या मॅडम सोबत 10 मिनिटं, म्हणजे भांडण वगैरे काय नाही झालं, परंतु म्हणजे त्यांना समजावण्यातच वेळ गेला. नंतर तीच बोलते की हा बरोबर आहे की टोल आमच्याकडेच असतं म्हणून. तर माझे एवढे पैसे गेले, तेवढे पैसे गेले, जास्त पैसे गेले. एक तर रिझर्वेशन बुकिंग केली, रिझर्वेशन बुकिंगला 50-100 रुपये जास्त असतातच. तर ह्यांना टायमात पण गाडी पाहिजे, परत पैसे पण गेले नाही पाहिजे, म्हणजे अशा पण गोष्टी असतात. बरं ते ठीक आहे. नंतर मग तिने मला 1 स्टार पण दिला ट्रिप संपल्यानंतर. ते मला नंतर कळलं दुसऱ्या दिवशी. बरं ठीक आहे, असं म्हटलं, आपली काय चुकी नसताना जरी असे वागत असतील आपल्यासोबत, आपण काय करू शकत नाही. मग त्यानंतर तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला आता एक स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस कस्टमर आपल्याला असे भेटतात की जे बोलतात की टोल ओलामध्ये इन्क्लूड असतो, उबरमध्ये इन्क्लूड नसतो इंटरसिटीसाठी, तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे ते मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला सांगतो. आता हे आपलं बुकिंगचं ॲप आहे, म्हणजे कस्टमर या ॲप्लिकेशनमधून कॅब बुक करतो. तर आता मी आहे माझ्या घरीच आणि इथून समजा आपण टर्मिनल 2 टाकू मुंबईचं. हे आलं टर्मिनल 2 विलेपार्ले. तर ज्यावेळेस कस्टमर गाडी बुक करत असतो त्यावेळेस त्यांना सगळ्या नोटिफिकेशन जात असतात, परंतु ते येड्याचं सॉन्ग घेतात आणि ड्रायव्हरलाच गंडा घालण्याचा प्रयत्न करत असतात. तर समजा आता मी बघा ही सिडान गाडी बुक करतो,
ज्यावेळेस मी गाडी चूज करतो त्यावेळेस इथं आपल्याला ज्यावेळेस आपण गाडी बुक करत असतो इंटरसिटीसाठी त्यावेळेस पूर्णपणे डिटेल इथं दिलेल्या असतात, परंतु कस्टमर बघून सुद्धा नाही बघितल्यासारखं करतं. आता हे इथं वरती फेअर दिसते तुम्हाला बघा, सेडन इंटरसिटी 2005 फेअर आहे. आणि जर आपण वरती स्क्रोल केलं तर इथं खाली बघा तुम्ही बघू शकता इथं एक्स्ट्रास टू बी पेड बाय यू टू ड्रायव्हर, म्हणजे कस्टमरला ज्यावेळेस गाडी बुक करत असतो त्यावेळेस तिथं त्याला पूर्णपणे डिटेल्स आलेले असतात. म्हणजे ह्याला एक्स्ट्रा पे काय काय करायचं, इथं पार्किंग जर एक्स्ट्रा असेल तर पार्किंग त्याला पे करायची, टोल पण त्याला पे करायचा आहे, स्टेट एंट्री टॅक्सेस पण पे करायचे आहेत. तर आणि इथं खाली पण लिहिलं आहे थिंग्स टू कीप इन माइंड, म्हणजे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी की वेट टाईम फक्त 5 मिनिट आहे आणि त्याच्यानंतरनं एक्स्ट्रा चार्जेस जे काय असतील वेटिंगचे ते तुम्हाला ॲप्लिकेबल आहेत. तर आता मी काय बुक करत नाही, मी तुम्हाला फक्त शो करण्यासाठी की बाबा बऱ्याच ड्रायव्हरवरती माझ्यावरती पण वेळ आलेली आहे, तुमच्यावरती पण जर वेळ आली तर काय करायचं. जर उबरचं ॲप्लिकेशन जर तुमच्याकडे असेल तर तिथं गाडी बुक करायची पूर्णपणे आणि त्यांना दाखवायचं की सर इथं बघा किंवा मॅडम इथं बघा, तुम्हाला पूर्णपणे इथं इंटरसिटीच्या ट्रिपसाठी खाली दिलेलं आहे की एक्स्ट्रा तुम्हाला काय पे करायचं. तुमचं तर फेअर जे नॉर्मली आहे ते आहेच आहे, परंतु तुम्हाला एक्स्ट्रा पार्किंग टोल आणि स्टेट एंट्री टॅक्सेस एवढं तुम्हाला एक्स्ट्रा पे करायचं आहे, हे तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये शो केलेलं असतं. ज्यावेळेस तुम्हाला असा प्रॉब्लेम येईल टोल संदर्भात, म्हणजे इंटरसिटी ज्यावेळेस बुकिंग करतो आपण, जे कोणी नवीन ड्रायव्हर असतील ते, कारण जुन्यांना सुद्धा फेस करावं लागतं, नवीनवाल्यांना तर काय समजतच नाही या गोष्टी. तर अशा पद्धतीने तुम्ही कस्टमरला समजावू शकता गाडी बुक करून. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ, नवीन इन्फॉर्मेशन नक्की सांगा. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.